आता खाली पोहोचलो मित्रांनो आणि आम्ही पंढरपूरहून डायरेक्ट या ठिकाणी कपिलधारा या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथं आम्हाला आता म्हणजे एकादशी होती ती सोडायची आहे, त्यासाठी आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हा इकडे आमचे गायके मामा आहेत, एक तयारी करून घेत आहे आणि इकडे दिंडी चालक कावळे साहेब आहेत. त्यांनी या ठिकाणी काड्या वगैरे आणल्या तिकडून वरती डोंगरातून. हे बघा इकडं खूप दूर गेलो ते वरती डोंगरातून, त्यांना हे काड्या भेटलेले आहे आणि आता इथं चालू आहेत. आणि हे गाडीचे चालक आणि मालक गणेशपूरचे आणि हे पाहुण्यांनी खूप मदत केली. आता पाणी घेऊन आले ते. आणि हे इकडे आमचे मतकर बाबा ते बसलेले आहेत. ते बघू लागले आता की नेमके स्वयंपाक का होणार आहे, म्हणजे आम्हाला एखादी सोडता येईल. आणि सकाळचं मला इथलं व्ह्यू दाखवतो थोडासा कसा कपिल झाले म्हणला. सध्या पाऊस नाही जास्त पडलेला, त्यामुळं इथले धबधबे प्रभावित झालेले नाही काही. भारी आणखी नजारा वाटला असता. हे बघा असं हिरवगार डोंगर. आणि आता इकडं समोर आंघोळीसाठी जायचं आहे. हा इथं आता हे आमचे पिकअप ड्रायव्हर आहे इथं, हे पण मालक आणि चालक आहे. ते येत आहे का सर तुम्ही? कैलास सर ते झोपलेले आहे, यायचं नाही का? थोड्या जाऊ म्हणते ते, त्यांना जीवर आलं आहे. आम्ही आता जायचा अंदाज आहे आमचा. हां घ्या सर, येतो आम्ही. आता इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे, सगळेजण आलेले पंढरपूर. आता इथं आज शेवटचा स्वयंपाक आहे, चालू आहे बनवणं. बरं यात्रा चांगली झाली ना पंढरपूरची वारी? छान झाली ना? कशी वाटलं बरं वारीला येऊन? आनंद वाटला वारीमध्ये. आणि आज जो मुक्काम मुक्काम नाही आज इथं कपिलधारामध्ये उपवास सोडायचे आहे ना? कपिलधारावर आपला उपवास सोडायचा कार्यक्रम आषाढी इथं सोडून कपिलधारावर. इकडे पीठ मळणं चालू आहे पोळ्यासाठी. चहा चालू इथं. चहा पाणी सोयीचा चालू आहे. सर्व बंधनीत मुली केल्या. आता स्वयंपाक होईल, जेवणं खावणं करते. उपवास इथं सोडायचे आहेत. हो उपास सोडली की मग जाणार घरात. एक नंबर शिरा करायचा आता. एक नंबर. कसं वाटलं वारी लिहून? वा वा वारी एक नंबर झाली भाऊ. आता आपल्याला पुढं होम थिएटर आणायचं आहे, इना घरी ठेवायचं आहे. कोण इन्यावर आपलं मूडतोंगावर नाचल्या जात नाही ना सर, तर आपल्याला होम थिएटर आण नाही. बर मग हा कार्यक्रम म्हणजे चांगले होणार आपले इथून पुढं. असल्यामुळे तर काहीच पाहायचं काम नाही. बरं महाराज, तुम्हाला कसं वाटलं या वारीबद्दल? या वर्षी वारी कशी राहिली आपली? राहिली आपली वारीचं काय काही तब्येत पाणी वगैरे? आपल्याला बोलतात ते विचार बोला ना. डॉक्टरचे वडील बघा. कसं वाटलं मला वारी लिहून? चांगलं वाटलं. वडील चांगलं वाटलं. छान झाली वारी. प्रवास चांगला झाला ना? प्रवास चांगला झाला, मस्त झाला. माकडे साहेब इथं चहा म्हणून लागलेले, गरमागरम चाय. स्पेशल चाय. हो बोला ना, काय भाजी बनवली? आज वरणाचा बेत आहे. कारण की आज शेवटचा पंगत आहे ना? हा शेवटची पंगत आहे आज. सुरुवातीला आम्ही यामध्ये जिरे टाकले, कोथिंबीर, कढीपत्ता, वस्तू टाकली. आता इकडे चालू आहे
ठिकाणी मोफत पानं वाटप चालू आहे. हा यांचे पानं आहे हा सगळ्या दिंडीवाल्याला खाऊ घालून राहिले हा त्यांची पंकज आहे पानायची पानायची देशीची देशीची नाही हो पानाची ना देशी कुठे इथं मामा गरीब रे पानं देऊ राहिले पानं पानं चालू आहे आम्हाला मग मामा म्हणल्यावर विशेष नाही त्याच्यात बाबरेला गेली हो ते चालतं पण द्या व्हायचं की तयार वेगळं हो चालतं टाकायला आवळा पान म्हणत होतो मला